बातमी धनंजय मुंडेंसंदर्भातली आहे। धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडेंनी 17 लाख रुपये घेतले होते। आपल्या पतीला पुन्हा रुजू करून घेण्यासाठी हे पैसे घेण्यात आले होते। गृह विभागातील कक्ष अधिकारी ऋषिकेश कदमांनी सुद्धा पैसे घेतल्याचा आरोप रंजना नागपूरकरांनी केलेला आहे। फिर्यादी रंजना नागपूरकर यांचे पती पोलीस विभागामध्ये 1997 मध्ये नोकरीवर असताना सुडबुद्धीनं रश्मी शुक्ला यांचे रायटर वामन तितरमारे यांनी संगनमतानं करून निलंबित करण्यात आलं होतं। त्यांना पुन्हा एकदा सेवेमध्ये रुजू करण्यासाठी 17 लाख रुपयांची मागणी केली गेली। 2 वेळा म्हणजे 8 लाख तर एकदा 9 लाख धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या समक्ष दिल्याचा आरोप नागपूरकरांनी केलेला आहे। धनंजय मुंडेची आम्ही मुंबई येथे ओबेरा हॉटेल समोर भेट घेतली। भेट झाली, त्यांनी पैशाची मागणी केली। धनंजय मुंडेंनी त्यांनी 25 लाख म्हटलं, आमच्याजवळ नाही जमले। आम्हाला त्यांनी 17 लाखात 2 इन्स्टॉलमेंट तरी चालेल, 8 लाख एक 9 लाख एक। धनंजय मुंडेंनी आपल्या निवासस्थानी आमच्याकडून पैसे घेते